कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आहे हे? डिवोर्स पेपर्स। हाय, सही कर। तुझं आकाशशी नातं जोडलं गेल्यामुळे आज आकाश मरणाच्या दारात पोचलाय। मला माझ्या लेकाच्या जीवाची पर्वा आहे। मला काय वाटतंय, मला काही देणं घेणं नाहीये। गुरुजींनी सांगितलं तेच करतीये। चट। तू आपली संपत्ती आणि आपली कंपनी अखिलच्या नावावर। काय? हो, तू अखिलच्या हाताखाली काम कर। आई, आई प्लीज शांत व्हा, पाणी प्या आधी। या घराचं पाणी प्यायची पण लायकी नाहीये माझी। आई, आई असं का बोलताय तुम्ही? की वाईट आहे का ग मी इतकी? गुरुमाता म्हणत होत्या तेच बरोबर होत। मला नाही माणसं कळली कधी, आपली कोण, परकी कोण, चांगली कोण, वाईट कोण। नेहमी चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवत आले मी आणि चांगल्या माणसांना त्रास दिला। त्या वसुंधरेसारख्या गुणी मुलीला मी केवढं चढलंय ग। आज वाटते माझी मलाच, ती बिचारी माणसं सोडत राहिली आणि मी तिला घराबाहेर काढायला टपले होते। कुठल्या तोंडारीने तिच्या समोर जाऊ मला कळत नाही आता। अवनी, तुला पण मी खूप बोलले। आय एम सॉरी। आई, आई हो प्लीज, आई प्लीज असं काहीच बोलू नका। आणि तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात, सासू म्हणून तुमचा अधिकार आहे आम्हाला बोलायचा। नाही ग, नाही, असं वागायचा अधिकार कुठल्या सासूला असतो? त्या वसुंधरेवर तर मी माझ्या मुलाच्या खुनाचा आरोप केला। तिला काय वाटलं असेल? शी, माझी मलाच लाज वाटते आता। केवढं काय काय बोलले मी तिला, पण ती बिचारी या घरावर प्रेम करत राहिली, या घरातल्या माणसांना जपत राहिली। आणि मी खूप खूप काय बोलले ना मी तिला, खूप वाईट वाईट टोमणे मारले, पण एका अक्षराने मला कधी उलट बोलली नाही बघ ती। जयश्री, उशिरा का होईना तुला कळलं, तुला उपरती झाली ही काही साधी गोष्ट नाही। खरं तर तुला हे कळण्यासाठी एवढ्या सगळ्या दिव्यांना सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं। खरं तर हे सगळं तुला आधीच कळायला हवं होतं। असो, आता त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही। जे झालं ते गंगेला मिळालं, आता नवीन अध्याय सुरू। मला नाही जमणार, माझं ठरलंय। काय काय नाही जमणार तुला? अरे काय ठरलंय तुझं जयश्री? हे काय? माझ्या सीईओ पदाचा राजीनामा। व्हॉट? केली काय करतोस तू? तेच जे खूप आधी करायला पाहिजे होतं। आता कुठे मला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागतोय। ठीक आहे, उशिरा का होईना मला जाणीव झाली आहे। अखिल, तू प्लीज असं नको करूस। हे बघ, तू खरंच खूप केपेबल आहेस हां, आणि ह्या सगळ्या गोष्टी मनात लावून नको घेऊस। नाही दादा, माझ्या मनात असं काहीच नाहीये। मला एक सांग, तू सीईओची पोस्ट का सोडलीस? कोणासाठी?
काहीतरी कारणामुळे तुला सोडावं लागलं ना. आईच्या मनात वसुवहिनीविषयी गैरसमज निर्माण केले. तिच्या इनसिक्युरिटीजला टार्गेट करून ब्लॅकमेल केला आईला. हे सगळं तनया आणि तिच्या आईने घडवून आणले. मी पण मूर्ख आहे यार. मी कसा काय या सगळ्याला बळी पडलो? नाही बरोबर आहे ना. तेव्हा मी एक वेगळ्या हवेत होतो. डोक्यात माझ्या हवा घुसली होती. कळलं नाही मला. आणि याच सगळ्याचा फायदा घेऊन तनया आणि विशाखा मावशीने हे सगळी कारस्थानं केली आहेत. दादा तू खरा डिझर्विंग आहेस या पोस्टसाठी. सो प्लीज हे जे काय माझ्याकडे आलं ना हे चुकून आलंय. माझं नाही आहे हे तुझंच आहे. आणि तू पुन्हा सीईओ पोस्टची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीस असं मला वाटतंय. सो प्लीज आजपासून तू घे हे प्लीज. अखिले बघ, जे काही झालं त्यात तुझा काही दोष नव्हता. तुला मॅनिप्युलेट केलं होतं. अखिल, आम्हाला अभिमान वाटतो की तू आमचा भाऊ आहेस. तू चुकलास पण त्यातूनही शिकलास आणि तुला या सगळ्या गोष्टींची जाण आहे. बस झालं. आणि काय हवं? एक्झॅक्टली. तू असं काही करत नाहीस. आणि जे काही आहे ते आपल्या तिघा भावांना मिळून वाढवायचंय. ही कंपनी आपल्याला मोठी करायची. आणि अशी छोटी मोठी वादळं येत राहणार. तीच तर आपल्याला बळ देते. आपल्याला सगळ्याला शिकवते. अहो अहो आई बघा ना काय म्हणताय. आई म्हणतायत की त्या घर सोडून जात आहे. काय? आई बॅग दे. इथे कुठे चाललीस तू? अरे! कुठे चाललीस तू? आश्रमात. गुरुमातेंच्या आश्रमात त्यांची सेवा करायला चालली मी. आता मी या घरात नाही राहू शकत. हे काय बोलतेस तू? प्लीज असं काही करू नकोस. आई अगं, आम्हाला या घराला तुझी गरज आहे. तू आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. एक सेकंड. आई काय झालंय? प्लीज सांग ना मला काय खरं कारण. काय असणार आहे दुसरं? जे काही घडलंय ते तुझ्या डोळ्यासमोरच घडलंय ना. मला उपरती झाली. अय्यो असं का म्हणताय तुम्ही? तुम्ही नसाल तर या घराचं काय होईल? तू आणि वसुंधरा तुम्ही दोघींनी सांभाळायचं हे घर. मी निघते. पण वसुंधरा कुठे? वसू तनयाला घेऊन गेलीये तिच्या घरी. काय आमचं सोडायला नाही आई. तिला घरी परत आणायला गेले होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.